गावभर दोन्ही गावभर केसकर वस्ती वाफ घेतली पायाला मोर आराम पाला. वय किती तुमचं? 71. किती दिवस झालं वारी करताय तुम्ही? 36 वर्ष पुढे झाली. 36 वर्ष नीट झाली. बरं इथं काय काय तुम्हाला विचारलं तुम्हाला मी काय काय तपासणी केली तुमची? तपासणी पायाची दिली. काय केलंय पायाला? नर्द तार करतो इतक्याला पायाला मग वाफ दिली. सगळ्याला पाय दुखतं पाण्यातून येतपर्यंत वाफ दिली. वाफ आता बरं वाटतंय का? बरं वाटतं. इथली सेवा कशी आहे? मस्त शेवय लई चांगली शेवय. आराम पडतोय लगेच तटतटा बाजल्यासारखं वाटतंय लगेच. हे महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी. मी सुरेश मोहनराव जाधव, राहणार आकुर्डी, पुणे 35. मी गेले 35 वर्ष तुकाराम महाराजांच्या सेवेकरी म्हणून मी काम करतोय. पण असं इथं पेराच्या कुरुंदीमध्ये आम्हाला असं आढळून येतं की दिवस रात्र हे आरोग्य विभाग, ही आयुष्यमान आरोग्य मंदिर, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी होणारी सेवा ही अतिशय चांगल्या पद्धतीचं होते. आता रात्रीचंच उदाहरण घ्या. आमचे मित्र खांदेकरी लक्ष्मण पवार यांना पोलिसाच्या बुटांनी तुडवलं होतं. त्यात त्यांच्या पायाला खूप जखम झाली होती व त्यांना चालता येत नव्हतं. रात्री त्यांना आणून इथं ॲडमिट केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार झाला आणि आज ते घोड्यासारखे चालायला लागले. म्हणजे आपण सगळेजण दिवस रात्र जागून जे आमच्या सर्व वारकऱ्यांची मनातून जी सेवा करताय त्याबद्दल संस्थांच्या वतीनं, सेवेकऱ्यांच्या वतीनं, तसेच संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं व आपल्या सर्व आरोग्य विभागाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. मान आरोग्य मंदिर आयुष शेळवे यांच्या विद्यमानं या ठिकाणी आयुष्य जे सेवा दिल्या जातात वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिराची कुर्डीचा जो पालखी तळ आहे या ठिकाणी आपण दरवर्षी स्नेहसंवेदन ही आयुर्वेदिक शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार पद्धती राबवत असतो. वारकरी जे चालून येत असतात या ठिकाणी त्यांचे पाय दुखत असतात, वेदना होत असतात. त्यांचे जे वेदनाचं शमन व्हावं, वेदना कमी व्हाव्यात आणि त्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी या ठिकाणी तेल लावून वाफ देण्याची प्रक्रिया आपण या ठिकाणी राबवत असतो. त्या उपक्रमाचा या ठिकाणी साधारणतः 1000 वारकरी त्याचा फायदा घेत असतात दरवर्षी. याही वर्षी आपण तेच IEC लावलेलं आहे आयुष्याअंतर्गत आणि आयुष्याअंतर्गत स्नेहसंवेदन हा उपक्रम आपण या ठिकाणी करून वारकऱ्यांची सेवा करत आहोत. मी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय मुसळे या ठिकाणी आपल्याला सदर प्रक्रियेबद्दल माहिती सांगत आहे. आपण थोडेसे IECकडे जरी आपण पाहिलं तर जे IEC लावले आहेत वेगवेगळ्या वनस्पतीची माहिती, जी ग्रामीण भागातून लोक येत असतात त्यांना दररोज त्या वनस्पती दिसत असतात, परंतु त्याचे उपयोग कसे करायचे दैनंदिन जीवनामध्ये हे माहिती नसतं. त्यासाठी ते माहिती व्हावं म्हणून अतिशय सुबक पद्धतीनं चित्रासह आपण या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे की त्या माध्यमातून ती माहिती जनमानसापर्यंत पोहोचावी आणि घरचा वैद्य असतो त्याप्रमाणे ज्या घरच्या वनस्पती असतात, आपल्या किचनमधल्या वनस्पती असतात, त्याचा कसा आपल्याला आहारातून वापर करून निरोगी राहता यावं यासाठीचं हे आरोग्यविषयक प्रशिक्षण बी या ठिकाणी आपण IECच्या माध्यमातून देत आहोत.